खासदार सुप्रिया सुळे बोलतायत, आपण पाहूया. कुटुंब आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या कुटुंबासाठी आणि परभणीच्या घटनेसाठी न्याय मागतोय. या सरकारने नैतिकता ठेवून या दोन्ही कुटुंबाला आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा एवढीच आमची मागणी आहे. बाकी आमची काहीही मागणी या सरकारकडून नाही, फक्त न्याय मिळावा. नाही त्या मला कोणीतरी पाठवलं पण इज मच मच बेटर. ते उद्यापासून लोकांना भेटायला पण लागतं. उद्यापासून त्यांची भेट होईल सगळ्यांची. मला सांगता येणार नाही, कारण का माझा या विषयाचा अभ्यास लिमिटेड आहे. तुमच्याचकडून जे टीव्हीवरनं कळतं एवढ्यावरच. पण एक गोष्ट बघितली मी, निरंजन देवीजींचं स्टेटमेंट पाहिलं. निरंजन देवी ह्या माझ्यावर अनेक वर्ष खासदार होत्या, मंत्री होत्या. त्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आज आलेलं आहे की सरकारचा म्हणजे उत्तर प्रदेशच्या सरकारचं मिसमॅनेजमेंट आहे, हे आर्मीला तुम्ही मॅनेजमेंट द्या, असं निरंजन देवी ज्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्री होत्या मागच्या सरकारमध्ये, त्यांचं स्टेटमेंट आलंय. त्या स्वतः तिथे आहेत, त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेटमेंटमधून काहीतरी माहिती आपल्याला मिळाली असावी. जर निरंजन देवीच म्हणतायत की मिसमॅनेजमेंट आहे, ज्या स्वतः तिथे आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री होत्या, तर जर त्याच जर म्हणत असतील तर शिक्कामोर्तब झालंच आहे ना त्याच्यावर. माझी आपल्या सगळ्या मीडियाला हात जोडून विनम्र विनंती आहे, मी सगळे प्रश्नांना उत्तर देईन. मला पालकमंत्री पदावर खरंच विचारू नका, माझी हात जोडून विनंती. बाकी कुठलाही प्रश्न विचार, मी म्हणजे माझे पर्सनल लाईफचे विचारले तरी चालेल, पण पालकमंत्र्यांवर विचारू नका. कारण का माझा या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. ती पोस्ट कॉन्स्टिट्युशनल आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे हे याच्यावर कधीतरी वेगळी आपण चर्चा करू शकतो. पण या राज्यामध्ये जेव्हा महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार एवढं मोठं आव्हान, फिस्कल डेफिसिटचा एवढा मोठा नीती आयोगचा रिपोर्ट आलेला आहे. संतोषच्या आज हत्येला 50 दिवस झालेले आहेत, फरार आहे अजून त्यातला एक खुनी. सोमनाथला अजून न्याय मिळालेला नाहीये. अशी भयानक परिस्थिती असताना जर सरकारच्या कॅबिनेटमध्ये जर पालकमंत्री याबद्दलच याला जोडूनच असं की शिंदेच्या